Hello, friends. Welcome to the reverse aging journey. Today's topic is 10 roles of Ikigai. Ikigai काय आहे बरं? इकिगाई ही एक जपानी संकल्पना आहे, ज्याचा अर्थ आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला दररोज उठायला प्रेरणा मिळते. तर त्याचे काही रूल्स आहेत, ते आपण पाहूया. हे 4 गोष्टींच्या संगमातून तयार होतं. तुम्हाला काय आवडतं? तुम्ही कुठे चांगले आहात? व्हॉट यू लव्ह, व्हॉट यू आर गुड ॲट, ज्याची जगाला गरज आहे. व्हॉट द वर्ल्ड नीड्स, ज्यामुळे तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं. व्हॉट यू कॅन बी पेड फॉर. या 4ही गोष्टी जिथे एकत्र येतात तिथे तुमचं इकिगाई सापडतं. इकिगाई जीवनात संतुलन, समाधान आणि उद्देश निर्माण करतं. तुमचं इकिगाई शोधण्यात तुम्हाला मदत हवी आहे का? तर मग बघूयात त्याच्यासाठीचे 10 रूल्स. स्टे ऍक्टिव्ह, डोंट रिटायर. नेहमी आपण ऍक्टिव्ह राहायचं आहे. कधीही कोणत्या गोष्टीतून निवृत्त नाही व्हायचंय. टेक इट स्लो, इझिली घ्यायचंय. कोणत्याही गोष्टीची हातघाई करायची नाही. सराउंड युअर सेल्फ विथ गुड फ्रेंड्स. तुमच्या आजूबाजूला 4 तुमचे चांगले मित्र असावेत. रिकनेक्ट विथ नेचर. नेचर बरोबर तुम्ही कनेक्ट व्हायला पाहिजे. कधीतरी नेचरच्या सकाळी उठून मोकळ्या हवेत फिरायला जा. संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा गार्डनमध्ये किंवा नेचरच्या संपर्कात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जा. स्माईल, हसण्याचा, नेहमी हसण्याचा आणि स्माईल ठेवा आणि चेहऱ्यावर स्माईल ठेवा आणि हसण्याचा प्रयत्न करा. लिव्ह इन द मोमेंट. लिव्ह इन द मोमेंट, प्रेझेंटमध्ये जगा नेहमी. फ्युचरमध्ये जाऊ नका. फ्युचरमध्येही नको आणि पास्टमध्येही जाऊ नका. पास्टला नेहमी विसरा. फॉलो युअर इकिगाई. तुमचे इकिगाई तुम्ही फॉलो करा. गिव्ह थँक्स. नेचरला किंवा प्रत्येकाला ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. त्यांना थँक्स म्हणायला शिका. गेट इन शेप फॉर युअर नेक्स्ट बर्थडे. पुढच्या तुमच्या बर्थडेसाठी तुम्हाला शेपमध्ये राहायचे, हे विसरू नका. डोंट फिल युअर स्टमक. तुमचं स्टमक कधीच पूर्ण भरायचं नाहीये. थोडीशी स्टमकमध्ये जागा ठेवायची आहे. हे 10 रूल्स तुम्ही इकिगाईचे फॉलो केलेत तर नक्कीच तुम्हाला तुमची इकिगाई सापडेल. अँड थँक यू. दिस इज फॉर टुडे. थँक यू. Don't forget to comment in the chat box.